हजारो लाडक्या बहिणींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, प्रशासनाला दिला 1 महिन्याचा अल्टिमेटम। बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडल्याने हजारो महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही जिल्ह्यातील सुमारे 30,000 महिलांना अद्याप योजनेचे पैसे मिळालेले नाहीत। या तांत्रिक अडचणींमुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर खामगाव शहर आणि तालुक्यातील हजारो महिलांनी ओबीसी महासंघाचे गणेश चौकशे यांच्या नेतृत्वाखाली थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। यावेळी महिलांनी हातात शपथपत्रे आणि तक्रार अर्ज घेऊन प्रशासनाचा निषेध केला। प्रमुख मागण्या आणि इशारा: लाभ त्वरित सुरू करा, रखडलेला सर्व लाभ 1 महिन्याच्या आत महिलांच्या खात्यात जमा करावा, अडथळे दूर करा, केवायसी आणि इतर तांत्रिक त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात। रस्त्यावर उतरण्याचा इशारा: जर 1 महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून रस्त्यावर उतरू, असा इशारा संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे। प्रशासकीय दिरंगाईमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या या हजारो भगिनी आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ डॉक्टर बबनरावजी तावडे साहेब यांच्या निर्देशनात आणि बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या नेतृत्वात 11 जानेवारीला खामगाव येथे लाडक्या बहिणीचा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आला होता आणि त्या मार्गदर्शन शिबिरात हजारोच्या संख्येने लाडक्या बहिणी आल्या होत्या। त्यांनी प्रतिज्ञापत्र भरून दिले। नोव्हेंबर पासून त्यांचे पैसे बंद आहेत। त्यांनी व्यवस्थित केवायसी केल्यानंतरही त्यांचे पैसे आले नाही। शासनाची चुकी झालेली आहे। प्रत्येक केवायसीच्या साईडवर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या समोर सरकारी कर्मचारी असं लिहून येते आणि ही शासनाची चुकी आहे। या चुकीला शासनाने त्वरित दुरुस्त करावं आणि लाडक्या बहिणींना न्याय द्यावा आणि ज्याप्रमाणे ते बोलले होते त्याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांनी टाकावे, ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे। जर हे 1 महिन्यात पूर्ण झालं नाही तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरून लाडक्या बहिणींना घेऊन फार मोठे आंदोलन करेल। याची जबाबदारी प्रशासनावर, शासनावर राहील। माझ्यासोबत इथं जिल्हा जवळ इथं 2000 महिला आलेल्या आहेत आणि 2000 महिलांचे प्रतिज्ञापत्र तयार आहेत। ते आम्ही कलेक्टर साहेबांना सोपवणार आहोत। महिलांचे नोव्हेंबर पासून किती महिलांचे किती आकडा आहे, किती महिलांचे? जिल्ह्यामध्ये 30,000 महिला आहेत। त्याच्यातून जवळजवळ 25,000 महिलांचे पैसे आलेले नाही आहेत। ते पैसे त्वरित सुरू करण्यात यावे। लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दरमहा वेतन सुरू केले होते, आज या बुलढाणा जिल्ह्यातील 30,000 लाडक्या बहिणींचे हे दरमहा येणारे वेतन हे यांच्या केवायसी समोर गव्हर्नमेंट एम्प्लॉईड असा शेरा देऊन बंद करण्यात आलेले आहे। तरी या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी नाही आहे। यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासनाच्या किंवा निमशासकीय नोकरीत नाही आहे। असे असताना यांची केवायसी हे चुकीच्या पद्धतीने दर्शविले जात असून यांचा जो लाभ बंद केलेला आहे हा त्वरित चालू करावा। या मागणी करता आज बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकशे यांच्या नेतृत्वात 2000 लाडक्या बहिणी घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत। आज ही आमची अगदी माफक आणि विनंतीपूर्वक विनंती आहे। जर आगामी काळात या निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हाभर नव्हे तर राज्यभर आंदोलन छेडेल आणि लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी लढा देईल। मैं रुखसाना बीच खामगांव से बोल रही। हाँ, लाड़की बहने के पैसे 2 महीने हो गए आए नहीं। 2 महीने हमने कावेसी भी करे और कावेसी हमारी सक्सेसफुल भी हुई, फिर भी हमको पैसे हमारे भाई ने डाला नहीं। इसके वास्ते हमने आंदोलन करे। हमको पैसे चालू होने की आवश्यकता करो। सब लाड़के बहने आए हुए बुलढाने को, सुबह खामगांव से बुलढाने को आए हुए सब पूरे लाड़के बहने, जितों के पैसे नहीं आए उतने। नौकरी वाला कोई नहीं है, किसका गाड़ा नहीं है, किसका घोड़ा नहीं है, कोई बर्तन घसने को जाती, कोई मात काम को जाती। सब मजदूर लोग हैं बेचारे, उनके आदमी भी बेचारे हमाली करते, इसके लिए हमने लाड़की बहना को भाई ने बोला भरो फार्म, तो हमने भरे। अब भाई ने एक ही बंद कर दिया हमारे पैसे, तो हमने अब क्या करना? आंदोलन कर रहे।